10 वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण झालेली प्रत्यारोपित किडनी निकामी झाल्यानंतर मृत्यूच्या छायेत उभ्या असलेल्या जावयाला सासूनं स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिलंय। मुलीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये या भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय इथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। अचलपूर तालुक्यातील पारडी येथील देवानंद किसन चव्हाण हे गंभीर मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते। त्यांचं 10 वर्षांपूर्वी मुंबई इथे किडनी प्रत्यारोपण झालं होतं। मात्र कालांतराने प्रत्यारोपित किडनी निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिस करावं लागत होतं। दीर्घकाळ डायलिसिस हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने डॉक्टरांनी पुन्हा किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला। योग्य किडनी दाता मिळत नसताना जावयाची प्रकृती आणि मुलीचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून सासू रंजना श्रीराम सोळंके यांनी स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या त्यागामुळे केवळ जावयाला नवजीवन मिळालं नाही, तर एका कुटुंबालाही नव्याने आधार मिळाला। माझ्या सासूने किडनी दिली होती, ती 12 वर्ष चालली। तर आमचं मुंबई ट्रान्सफर केलं होतं मुंबईला। तर तिथं सक्सेसफुल झालं। मग इथं आलं तपासायला, त्यांची किडनी फेल दाखवली। आम्ही डायरेक्ट इथं आलो, ॲडमिट केलं। इथं डायलिसिस चालू झाली सर। एक वर्ष डायलिसिस केली। मग आम्हाला सांगितलं की इथं ट्रान्सप्लांट होते। मग माझी आई म्हणे किडनी देतो म्हणे। मी हाय एकटीच, माझे छोटे छोटे मुलं आहे, कमावणारं कोण नव्हतं। आणि त्यांचे आई बाबा, आईनं किडनी दिली, बाबा म्हातारे आहेत त्यांचे, आम्हाला पाहणारं कोणी नव्हतं सर। त्याच्याकरिता माझ्या आईनं हे केलं, किडनी देतो म्हणजे। सेकंड ट्रान्सप्लांट होतं। पहिलं ट्रान्सप्लांट जवळजवळ 10 वर्ष चाललं आणि नंतर मग ते फेल झालं। असे ट्रान्सप्लांट इम्युनॉलॉजिकली खूप हाय रिस्क मानले जातात, त्याच्यात फेल व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात। पण इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, अवेलेबल मेडिसिन्स आणि नरोडे सरांचं मार्गदर्शन यांनी हे ट्रान्सप्लांट आपण सक्सेसफुल करण्यात यशस्वी झालो। आता पेशंट एकदम स्टेबल आहे, डोनर पण चालत आहे, फुल डाएटवर आहे दोघंही जण। सर्जन, ॲनेस्थेटिस्ट, नर्सिंग स्टाफ आणि हॉस्पिटलचं मार्गदर्शन आणि त्यांचं सपोर्ट यांनी आम्ही हे सगळं काही सक्सेसफुली करू शकलो। जिथे आतापर्यंत 75 किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत आणि या 75व्या किडनी ट्रान्सप्लांटचं एक विशेष महत्त्व असं आहे की अनरिलेटेड ट्रान्सप्लांट आहे। जी सासूनं जावयाला दिलेली ही पहिलीच केस आमच्या 75 ट्रान्सप्लांटमधली आहे। त्यानंतर आता हा अवयवदानाचा हा सप्ताह आमचा सुरू आहे 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंतचा। तर या दरम्यान ज्या कार्यक्रमामध्ये सगळेजण दिसत असेल तुम्हाला हिरवे कपडे परिधान केलेले आहे, हे त्याचंच एक प्रतीक आहे की ज्यामध्ये की आपण सर्वजण अवयवदानासंबंधी जनजागृती करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपले पावलं उचलणं सुरू झालेले आहे। पहिल्यांदाच असा केलेला ट्रान्सप्लांट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या पेशंटचा पहिले 10 वर्ष अगोदर मुंबईला झाला होता, पण 10 वर्ष तो पण ट्रान्सप्लांट चांगलाच चालला। पण परत त्यांना काही इश्यू आले, किडनी खराब झाली आणि जेव्हा दुसऱ्यांदा अशी वेळ येते तेव्हा बऱ्याचदा पेशंटला डोनर सापडत नाही। असे उपक्रम सुरू राहिले, डोनर सापडले किंवा कॅडॅव्हर म्हणजे आपण जे म्हणतो की ब्रेन स्टेम डेड पेशंट्स असतात, त्यांनी आपल्या नातेवाईकांनी असे डिसिजन घेतले तर आम्ही अजून चांगलं काम करू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।